नमस्कार, मी संदीप देसाई. आपण पाहताय गावाकडच्या बातम्या. सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं. बातमी आहे अमरावतीमधली. अमरावतीत आणखी एका नरबळीचा प्रयत्न झाल्याचं उघड झालेलं आहे. काल उघड झाला होता एका नरबळीचा प्रयत्न आणि त्यानंतर आता दुसऱ्या नरबळीचा प्रयत्न झाल्याची सुद्धा धक्कादायक माहिती उघड झाली. अमरावतीच्या पिंपळखुटा गावातली ही घटना आहे. अमरावतीच्या मधल्या पिंपळखुटा गावामध्ये शंकर महाराज आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेतला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. त्यामुळे शंकर महाराज आश्रमात आणखी रहस्य दडल्याची शक्यता वर्तवण्यात येते. गावकऱ्यांना याबाबतची शंका वाटते आणि याविषयी अधिक माहिती घेऊया. आपल्या सोबत आपला प्रतिनिधी संजय शेंडे आहे. संजय, आपण बघतोय की काल प्रथमेश नावाच्या एका मुलाचा नरबळीचा प्रयत्न केल्याचं समोर आलं होतं. ब्लेडनं वार केल्याचं समोर आलं होतं त्याच्यावर आणि आता ही दुसरी बातमी सुद्धा उघड होते. दुसऱ्या सुद्धा मुलाचा नरबळीचा प्रयत्न केला गेला होता. अतिशय धक्कादायक आहे सगळं हे. काय सांगशील? संदीप, निश्चितच याच महिन्यात म्हणजे 7 ऑगस्ट रोजी नागपंचमीच्या दिवशी प्रथमेश सगणे या 11 वर्षीय बालकावर धारदार ब्लेडने वार करून त्याच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर सुरुवातीला या त्याला ऍडमिट करण्यात आलं. तो प्रथमेश सध्या नागपूरला ऍडमिट आहे, परंतु पोलिसांनी हे प्रकरण पूर्णपणे दडपण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला या आरोपीला अटक केल्यानंतर म्हणजे ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी सोडून देण्यात आलं होतं. परंतु काही सामाजिक संघटनेच्या दबावानंतर मात्र पोलिसांनी तपास तिथल्या एसडीपीओ कडे दिला आणि या तपासात 2 आरोपींना मराठे या आरोपीला अटक केल्यानंतर स्वतः मराठीने प्रथमेशच्या नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर प्रथमेशच्या प्रकरणावर तक्रारीनुसार मराठेवर आणि एका आरोपीवर गुन्हा दाखल झाला असतानाच काल एक आणखी तक्रार दाखल झाली आहे. एक किरण सुनील वनवे नावाची महिला आहे, 27 वर्षीय महिला आहे. या महिलेचा मुलगा सुद्धा अजय सुनील वनवे नावाचा हा सुद्धा 11 वर्षाचा मुलगा आहे. हा बालक सुद्धा ते 5व्या वर्गात शिकतो. या बालकावर सुद्धा 30 जुलै 16 रोजी सायंकाळी 10 वाजता दरम्यान त्याच्याही गळ्यावर या ब्लेडने धारदार करून त्याचाही नरबळी देण्यात आला. नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे. पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात आता सुरेंद्र मराठेवर गुन्हा दाखल केलेला आहे. त्यात हत्येचा प्रयत्न करणं, अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि अॅट्रॉसिटी ऍक्टचा ही गुन्हे दाखल करण्यात आलेला आहे. आता खऱ्या अर्थानं पोलिसांना गरज आहे या आश्रमावरच तास घेण्याची, त्यावर कडक कारवाई करण्याची. आश्रमावर जर कडक कारवाई केली आणि कसून तपास केला तर मोठं घबाळ बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. संदीप, अगदी धन्यवाद संजय, तू दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघतोय शंकर महाराज आश्रमशाळेतला हा दुसरा प्रकार आहे. काल नरबळीचा प्रयत्न केल्याचा पहिला प्रकार उघड झाला होता आणि आता दुसरा प्रकार झाल्यामुळे कुठेतरी या आश्रमशाळा आणि या आश्रमावरच शंका आणि कुठेतरी एक संशयाच्या भोवऱ्यामध्ये हे सगळं आश्रमशाळा आणि हा आश्रम सापडलेला आहे. यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातली. अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यामध्ये माळींसारखी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. चारही बाजूने डोंगराच्या कुशीत वसलेल्या अंबित गावातील डोंगरावर सुमारे 15 किलोमीटर पर्यंत तडे गेलेले आहेत आणि त्यामुळे भयभीत झालेल्या काही कुटुंबांनी जवळपास 250 लोकांनी आपली घरं सोडून आश्रमशाळेमध्ये आश्रय घेतलाय. जमीन खाली खचते आणि हा डोंगर कधीही आपल्यावर कोसळेल ही भीती गावकऱ्यांच्या मनात आहे. अंबित गावात सुमारे 90 आदिवासी कुटुंब राहत आहेत, पण गावाजवळचा डोंगर कोसळेल म्हणून गावकऱ्यांनी आता गाव सोडलंय. घरांना टाळे ठोकून ही लोक गावातल्या आश्रमशाळेत राहत आहेत. अंबित गावाला धरणाच्या पाण्याचा सुद्धा धोका निर्माण झालाय, कारण धरणाच्या भिंतीवर डोंगराचा कडा कोसळला किंवा धरणाच्या पाण्यात हा भराव वाहून आला तर धरण फुटू शकतं आणि हे अंबित गाव पाण्यात वाहून जाऊ शकतं. त्यामुळे गावकरी दुहेरी संकटात सापडलेत. गावावर इतकं संकट आलेलं असताना सरकारी यंत्रणा मात्र त्याची दखल घेत नाहीयेत. की सरकारी यंत्रणा मोठी दुर्घटना झाल्यावरच याची दखल घेणार हा प्रश्न उपस्थित होतोय. कधीही झाला नव्हता एवढा पाऊस ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अकोले तालुक्यामध्ये कोसळला. त्यामुळे इथलं जनजीवन अगदी विस्कळीत झालंय. अनेक ठिकाणी डोंगरांना तडे गेलेत. माळींसारखी घटना होता होता वाचली आहे. आपण आता सध्या अंबित गावामध्ये आहोत. आपण बघू शकतो हा जो डोंगर आहे हा वरून खाली कोसळलेला आहे. तो सगळा जो राडारोडा आहे, झाडं आहेत, माती आहेत, दगडधोंडे आहेत, हे सगळे खाली कोसळत एका जनावराच्या गोठ्यात गेलेत आणि त्या ठिकाणी काही जनावरं सुद्धा दगावली. समोर काही घरं पण आहेत. इथे एक संपूर्ण मोठं गाव आहे, शाळा आहे. जवळपास 80 ते 90 कुटुंब या ठिकाणी राहतात आणि आजूबाजूचे जे सर्व डोंगर आहेत, जे अजस्र डोंगर आहेत, या सगळ्या डोंगरांवरती सध्या तडे गेलेले आहेत आणि कधीही हे डोंगर खाली कोसळण्याची शक्यता आहे.
चला तर आपण बघूया नेमकी काय परिस्थिती या ठिकाणची झालेली आहे, कसे तडे गेलेले आहेत। आंबीत गावच्या चोहो बाजूला असणाऱ्या डोंगरांना तडे गेलेले आहेत। आपण आता या गावातल्या एका डोंगरावरून जाणाऱ्या रस्त्यावरती आहोत। हा जो डांबरी रस्ता आहे हा एकदम सुस्थितीमध्ये होता। 2 तारखेला धोधो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे या परिसरातल्या डोंगरांना असंख्य तडे गेलेत। आपण बघू शकतो हा जो तडा आहे साधारणतः 2 ते 2.5 फूट जमीन या ठिकाणी खचलेली आहे। यावरून लक्षात येऊ शकतं की किती मोठ्या प्रमाणात हा डोंगर खाली कोसळतोय। म्हणजे हा फक्त उदाहरण म्हणून आपण बघतोय, या परिसरात साधारणतः 15 ते 16 किलोमीटर परिसरात अशा प्रकारचे तडे गेलेत आणि हा जो सगळा राडारोडा आहे हा या आंबीत गावावरती कोसळू शकतो। त्यामुळे या ठिकाणी राहणारे जे 80 कुटुंब आहे हे आपल्या मुलाबाळांसह एका आश्रमामध्ये सध्या आश्रित झालेले आहेत। आंबीत हे गाव सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे। चोहो बाजूने डोंगराच्या कुशीत वसलेलं हे गाव, अजस्र असे डोंगर खाली निसटत आहेत, तर दुसरीकडे आपण आता ज्या धरणावरती उभे आहोत, माझ्या पाठीमागे हे जे धरण आहे हे आंबीत धरण आहे। 200 MCFT पाण्याची क्षमता असलेलं हे धरण, याच्या आजूबाजूला सुद्धा मोठे मोठे डोंगर आहेत, जे डोंगर सुद्धा आता या डोंगरांना तडे गेलेले आहेत आणि ज्यावरचा भराव हा डोंगराचा भराव या धरणामध्ये कोसळू शकतो आणि हा भराव जर या धरणामध्ये कोसळला तर या धरणाची ही जी भिंत आहे ही फुटू शकते आणि ही जर भिंत फुटली तरीही आंबीत हे गाव वाहून जाऊ शकतं। त्यामुळे एकीकडे डोंगराचे कडे कोसळत आहेत तर दुसरीकडे धरणाच्या पाण्याने सुद्धा हे गाव वाहून जाऊ शकतं। त्यामुळे दुहेरी संकटाचा सामना सध्या आंबीत हे गाव करत आहे। स्थानिक आमदार वैभव पिचड यांनी या गावाला भेट दिली। प्रशासनानं आंबीतकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। गेल्या 2 तारखेला या ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस त्या ठिकाणी झाला। आंबीत या गावाच्या ठिकाणी डोंगर सरकून खाली या ठिकाणी आलाय आणि आल्यानंतर त्या ठिकाणी प्रशासनाने जी काळजी घ्यायला लागत होती, तात्काळ जे काही भूगर्भ शास्त्री आहेत त्यांना या ठिकाणी बोलून त्यांच्याकडून नेमकं काय घडलं आणि कशामुळे घडलंय याची माहिती करून घेणं गरजेचं होतं। तेही अद्याप या ठिकाणी झाले नाहीत। गेले 15 दिवस झालेत। आपण बघतोय डोंगराला चारी बाजूनी तडे गेलेले आहेत। 15 दिवस उलटून गेले, मात्र कुठल्याही प्रशासकीय यंत्रणेनं या गावची दखल घेतलेली नाही, गावकऱ्यांच्या भावना समजून घेतलेल्या नाहीत किंवा त्यांच्या पर्यायी व्यवस्था करून दिलेली नाही। मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन बघतंय का, हा सगळा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। वळूया पुढच्या बातमीकडे। राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख सेबीच्या ताशेऱ्यांमुळे चांगलेच अडचणीत आलेत। त्यांच्या मालकीच्या लोकमंगल उद्योग समूहावर सेबीने नियमबाह्य पद्धतीने शेअर्स गोळा केल्याचा ठपका ठेवलाय। सुभाष देशमुखांनीही तात्काळ आपली चूक कबूल करत गुंतवणूकदारांचे सगळे पैसे परत करण्याची तयारी दर्शवली आहे। पण या सगळ्या घोटाळ्याची तुलना थेट सुब्रतो रॉय यांच्या सहारा समूहाशी केली गेल्यानं हे प्रकरण दिसतं तेवढं नक्कीच सोपं नाहीये। पाहुयात IBN लोकमतचा एक स्पेशल रिपोर्ट। मी सुभाष सुरेशचंद्र देशमुख, सहकार मंत्री सुभाष देशमुख, सोलापुरातलं एक धंदेवाईक राजकीय नेतृत्व। बरं, हे आम्ही म्हणत नाही तर ते स्वतःच म्हणतात। तुम्हीच ऐका सुभाष बापू काय म्हणतात। आज 40 वर्ष धंदा करतोय। धंद्यातून राजकारणात आलोय। मी राजकारणातून धंदा करत नाही। अगोदर मी 20 वर्ष छानपैकी धंदा करून आलोय, राजकारणात आलोय। राजकारणात आल्यावर समाजकारणासाठी जे रोजगार निर्मितीसाठी करावं लागते ते सगळे केलेलं आहे। खरंच एक साधा कंत्राटदार ते राज्याचा सहकार मंत्री हा सुभाष देशमुखांचा राजकीय प्रवास थक्क करणार आहे। लोकमंगल उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूर आणि परिसरात मोठं आर्थिक साम्राज्य उभं केलं। पण ही आर्थिक प्रगती साधताना त्यांनी सेबीचे नियमही बिनदिक्कतपणे पायदळी तुडवले। त्याचीच ही नोटीस। या नोटिसीमध्ये सेबीनं नेमका काय ठपका ठेवलाय ते आपण पाहूया। सेबी म्हणते की लोकमंगल ॲग्रो कंपनीनं साखर कारखान्यासाठी 4771 लोकांकडून 74 कोटी रुपये गोळा केले। 2009 ते 2015 या काळात लोकमंगलनं हे पैसे गोळा केले। पण हे भागभांडवल उभा करताना सेबीच्या नियमांची पायमल्ली झाली। गुंतवणूकदारांना व्याजासकट पैसे परत देण्याचे आदेश सेबीनं दिले।
कारखान्यासाठी भागभांडवल उभारताना अनियमितता झाल्याचं स्वतः सुभाष देशमुखांनीही मान्य केलं. करत असताना भावनेच्या भरात सगळ्याकडून एकदम गोळा करत असतो. त्या दिवशी शेअर अलाउट करत ज्या त्यांच्या नियमात असायला पाहिजे त्याच्यात थोडंसं कमी जास्त झालेलं असं, पण त्याच्यात फ्रॉड झालाय, त्याच्यात चुकीचं काय झालंय असं बिलकुल मला तरी वाटत नाही. आणि जो काही सेवी निर्णय घेईल तो आम्हाला स्वीकारायला तयार आहे. लोकमंगल उद्योग समूहाच्या या आर्थिक अनियमिततेची तुलना मात्र सहारा समूहाशी केली जाणं सहकार मंत्र्यांना मान्य नाही. कसं आता सहाराचं जे ना सहाराचं डिपॉझिट घेतलेलं आहे, आपलं आहे ते भाग भांडवल आहे, दोन्हीतला तफावत आहे. डिपॉझिट घेणं वेगळं आणि भागधारक म्हणजे हा कारखान्याचा मालक असतो. डिपॉझिटर हा कारखान्याचा मालक नसतो. आणि सहाराशी जी तुलना करतात ती चुकीची आहे. बघितलं, शेअर धारकांकडून भाग भांडवल गोळा केल्याचं सहकार मंत्री मान्य करतात. खरं ते नेमकं कोणत्या कारखान्यासाठी हे काही सांगत नाही. इथंच तर खरी लोकमंगलच्या आर्थिक उत्कर्षाची मेख लपलेली आहे. असो, पण आता थेट सेबीनंच ठपका ठेवल्यानं सहकार मंत्री पुरते अडचणीत आलेत हेही तितकंच खरं. सागर सुरोसे, IBN लोकमत, सोलापूर. सहकार मंत्र्यांचा उद्योग समूह असलेले लोकमंगल वादात सापडल्यानंतर आता दुसरी बातमी आहे पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या संदर्भातली. आपच्या प्रीती शर्मा यांनी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय. जालन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रीती शर्मा यांनी केलाय. खोतकर हे 13 ऑगस्ट 2008 पासून जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. दरम्यान आपल्यावरचे सगळे आरोप बिनबुडाचे असल्याचं खोतकर यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. काफी शॉक होते गए कि जालना में इतने स्कैम चल रहे हैं. ऑलमोस्ट हर कोऑपरेटिव में वहाँ पे स्कैम है, चाहे वो शुगर मिल हो या जिनिंग मिल हो. वहाँ पे जो भी कोऑपरेटिव काम हुआ है उसकी जमीन चोरी कर ली गई है, उसमें कोई ना कोई स्कैम हुआ है. और सारे स्कैम का एंड में एक ही नाम आता है, एंड ऑफ द डे, अर्जुन खोतकर, जो पहले शिवसेना के वहां से काफी समय से आमदार रह चुके हैं, अभी हमारे मंत्री हैं. मैंने सोचा कि जब इतने ब्लेडेड स्कैम हो रहे हैं तो अर्जुन खोतकर के खिलाफ कोई आवाज क्यों नहीं उठाता. जालना की मीडिया नहीं बोलती, जालना के लोग नहीं बोलते. तो पता चला कि उनकी बहुत दहशत है वहां पे, लोग उनसे बहुत डरते हैं. लोग कहते हैं, ये सच है नहीं मालूम नहीं, कि उनके खिलाफ जो भी खड़ा होता है उनके मर्डर हो जाते हैं और FIR तक रजिस्टर नहीं होती. गावाकडच्या बातम्यांमध्ये इतरही घडामोडी पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN. नागपूरच्या उमरेडमधून बेपत्ता झालेल्या जय वाघाची शिकार झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या संदर्भात SITनं भंडाऱ्याच्या कोडुर्ली गावातून 2 शिकाऱ्यांना ताब्यात घेतलंय. किसन समर्थ आणि मुरलीधर हटवार अशी या 2 शिकाऱ्यांची नावं आहेत. त्यांच्या घरातून शिकारीचं काही साहित्यही जप्त करण्यात आलंय. या शिकाऱ्यांनी अगोदर काही प्राण्यांची शिकार केल्याचा संशय आहे. गेल्या 4 महिन्यांपासून जय वाघ बेपत्ता आहे. आशियातला सर्वात मोठा वाघ असलेल्या जयचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे. जयची शिकार झाली आहे का या अंगानं सुद्धा आता शोध सुरू करण्यात आलाय. गावाकडच्या बातम्यांमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. मालवणमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह बघायला मिळतोय. मालवणच्या जेट्टीवर नारळ लढवण्याच्या स्पर्धा सुरू होत्या. या स्पर्धेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते. तिथला उत्साह आणि एकंदरीत तिथला आनंद जो आहे तो अवर्णनीय होता.
मालवणमधल्या महिलांनीही नारळ लढवण्याची स्पर्धा आहे ती गाजवलेली आहे। आपण या दृश्यांमध्ये बघतोय की अगोदर पुरुष जे होते ते जेट्टीवर नारळ लढवण्याची स्पर्धा खेळत होते आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय की महिला सुद्धा यामध्ये मागे नाही आहेत। महिलांनी सुद्धा नारळ लढवण्याच्या स्पर्धेचा आनंद घेतला। पुढची बातमी आहे वाशिम मधली। वाशिम मध्ये अंधत्वावर मात करत काही मुलांनी स्वतःच्या हाताने राख्या तयार केल्यात। वाशिम जिल्ह्यातल्या शेकत उमरा इथल्या पांडुरंग उचितकर यांच्या झोपडीमध्ये राहणाऱ्या अंध मुलांनी ही कामगिरी केली आहे। संगीत कलेच्या माध्यमाने उपजीविका चालवणारे चेतन सेवांकूर आणि दिव्यांग फाउंडेशनने दृष्टीहीन अंध सदस्यांनी पावसाळ्यामुळे राख्या बनवून त्यांची विक्री करावी या हेतून हा उपक्रम हाती घेतलाय। या अंध कलाकारांनी स्वनिर्मित राख्या औरंगाबाद तसंच जिल्ह्यातल्या जवळच्या रेल्वे स्थानकांवर सुद्धा नेऊन विकलेल्या आहेत आणि शाळांमध्ये सुद्धा या राख्या विकलेल्या आहेत। या काही घडामोडींसह गावाकडच्या बातम्यांमध्ये इथंच थांबतोय। पहा फक्त IBN लोक।